अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना प्रथम उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। सिद्धी कदम या सोशल सायन्सच्या उच्च पदवीधर असून 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी रमेश कदम यांना निवडणुकीसाठी जामीन न मिळाल्याने त्यांच्या प्रचाराची धुरा सिद्धी कदम यांनी समर्थपणे पार पाडली होती। सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा राज्यभरात झाली होती। मात्र पुढे ऐनवेळी मोहोळ तालुक्यातील काही नेत्यांचा विरोध होत असल्याने सिद्धी कदम यांची जाहीर उमेदवारी रद्द करून ती उद्योजक राजू खरे यांना देण्यात आली। यामुळे या मतदारसंघातील माजी आमदार रमेश कदम समर्थकांमध्ये प्रचंड निराशा आणि संताप व्यक्त होताना दिसून आला। या मतदारसंघात रमेश कदम यांनी आता वेगळी भूमिका घ्यावी असा आग्रह त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येत होते। रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी माजी आमदार रमेश कदम यांनी समर्थकांची बैठक बोलवत त्यांच्या भावना जाणून घेतल्यात। यावेळी आपल्या भाषणातून बोलताना रमेश कदम यांनी मी लढणारा कार्यकर्ता आहे असे सूचक संकेत समर्थकांना दिले। या बैठकीत बोलताना पहा काय म्हणाले माजी आमदार रमेश कदम। आपल्या संवाद बैठकीसाठी उपस्थित माझे सहकारी प्रदीपदादा निर्मळ, कैलासबापू खडके, व्यासपीठावर उपस्थित प्रतापजी शेळके, दिलीप दादा कांबळे, या ठिकाणी उपस्थित या मोहोळ तालुक्याचे सर्व माझे सहकारी पत्रकार आणि या ठिकाणी असलेल्या माझ्या माता भगिनींनो, सुरुवातीला मी आपल्या सर्वांचं खरोखर मनापासून आभार मानतो। ज्या ज्या वेळेला मी रमेश कदम म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला हाक मारतो, ज्या ज्या वेळेला फक्त एक मेसेज करतो, तेवढ्या फक्त मेसेजवर तुम्ही लोक कुठल्याही पद्धतीच्या आमिषाला बळी न पडता मोठ्या संख्येने कार्यक्रमाला येता, मनापासून येता आणि कुठल्याही पद्धतीचं नेटवर्क तुम्हाला उपलब्ध नसतं, कुठल्याही गाड्या आम्ही मॅनेज करून दिलेल्या नसतात, तरी तुम्ही स्वतः मनापासून येता। त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद। मी स्वतःला अतिशय नशीबवान समजतो, कारण राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी गावामध्ये काम करताना त्याला असं वाटतं की मी काय या गावचा सरपंच झाला पाहिजे, तालुक्यात काम करत असताना त्याला असं वाटतं की मी इथल्या पंचायत समितीचा सभापती झालो पाहिजे, नगरपालिकेत काम करत असताना त्याला वाटतं की मी या नगर परिषदेचा अध्यक्ष झाला पाहिजे। अशी वेगवेगळ्या पद्धतीची ॲम्बिशन ठेवून राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ठेवून कार्यकर्ते काम करतात। राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळते अशी नाही, पण तुम्ही स्वतःला नशीबवान समजतो की मला फार वयाच्या म्हणजे कमी वयामध्ये राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली। 2008 साली आयोगाचं अध्यक्षपद मिळालं, राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला, लाल दिव्याची गाडी मिळाली। 2012ला अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं, राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला, पुन्हा लाल दिव्याची गाडी आली। आणि माझ्या आयुष्यातला जर सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता असेल तर या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये माझी कुठल्याही पद्धतीची ओळख नसताना, कोणत्याही पद्धतीचं काम नसताना, कोणत्याही पद्धतीची माझी पार्श्वभूमी नसताना
मला या मोहोळ विधानसभा मतदारसंघात 2014ला उमेदवारी मिळाली आणि तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आणि 2014 साली मला आमदार म्हणून तुम्ही निवडून दिलं. मी ज्या वेळेला मला बोलायची संधी मिळते त्या वेळेला याचा उल्लेख करत असतो की राजकारणामधून मिळालेली सत्ता ही खऱ्या अर्थाने गरिबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी वापरायची असते. तशा पद्धतीची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन त्या 2014 साली मी काम केलं. फार कमी कालावधी मला त्या 2014च्या निवडणुकीनंतर मिळाला. जेमतेम 8-9 महिन्याचा कालावधी मिळाला. त्या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या कालखंडामध्ये आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता, अशा पद्धतीच्या योजना आपण स्वखर्चातून राबवल्या. ही योजना राबवत असताना आपण कधी जात पाहिली नाही, कुठला धर्म पाहिला नाही, कुठला पक्ष पाहिला नाही, कुठला गट पाहिला नाही, कुठल्या पद्धतीचा आपण कोणाची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला नाही. हे काम करत असताना या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार आहे. या 2.5-3 लाख लोकांनी मला निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर या 2.5 लाख लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण त्यावेळेला काम केलं. मला अभिमान वाटतो की त्यावेळेला 2014ला जे मी काम केलं त्या 2024ला देखील त्या कामाची पावती आज ही तुमच्या सगळ्यांच्या जी संख्या आहे त्या संख्येच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. 2014 ते 2015 ते 2023 या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावरनं मी गायब होतो. कुठल्याही पद्धतीचा माझा कॉन्टॅक्ट नव्हता. कुठल्याही पद्धतीचा माझा कार्यकर्त्यांशी, जनतेशी थेट संवाद नव्हता. मी तुरुंगामध्ये होतो. त्याच्यानंतर सुद्धा 2019ला ज्यावेळी तुरुंगातून जेलमधून आपण अपक्ष फॉर्म भरला त्यावेळेला तुमच्यासारख्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी, मावळ्यांनी माझ्या प्रचाराची धुरा सांभाळली आणि त्यावेळेला अपक्ष म्हणून आपल्याला जवळपास 24,000 मतं त्या ठिकाणी मिळाली. आज महाराष्ट्रामध्ये सिद्धी रमेश कदम कोण आहेत अशा पद्धतीची ओळख ज्या वेळेला विचारली गेली त्यावेळेला 2019 साली सिद्धी रमेश कदमनी हा तिचे वडील तुरुंगात असताना तिचा प्रचार केला, त्यांचा प्रचार केला आणि ही 24,000 मतं जी मिळवली ती सिद्धीताईने मिळवली. अशा पद्धतीची एक भावना, एक अशा पद्धतीचा मॅसेज कार्यकर्त्यांमध्ये गेला. सिद्धीताई कदम या मतदारसंघासाठी नवीन उमेदवार नव्हती. सिद्धी कदमची उमेदवारी अशी म्हणजे लोकांना न पचणारी किंवा न आवडणारी नव्हती. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नावाची जी संस्था आहे त्या संस्थेचं संबंध देशामध्ये रेप्युटेशन आहे. त्या इन्स्टिट्यूटमधून सिद्धीने डबल ग्रॅज्युएशन केलेलं, मास्टर्स केलेलं आहे सोशल सायन्समधून. तिने वुमन एम्पॉवरमेंटमध्ये, महिला सक्षमीकरणामध्ये MA केलेलं आहे. क्लायमेट चेंजच्या विषयावर तिने 2 वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीची तिची संपूर्ण एज्युकेशनल क्वालिफिकेशन लक्षात घेऊन 2019 साली तिने तिच्या तुरुंगात असलेल्या वडिलांचा केलेला प्रचार लक्षात घेऊन, त्यावेळची तिने केलेली धडपड लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टींचा मेरिटच्या आधारावर विचार केला गेला आणि मगच सिद्धी रमेश कदमला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती. मी खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं, माननीय जयंत पाटील साहेबांचं, माननीय सुप्रियाताईंचं मनापासून आभार मानतो की मी केलेल्या कामाची मेरिट लक्षात तर घेतली, परंतु ही मेरिट विचारात घेत असताना सिद्धी रमेश कदम ही कशा पद्धतीने या मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी लायक उमेदवार आहे त्याचा देखील त्यांनी विचार केला. तिची देखील मुलाखत घेतली आणि त्याच्यानंतर सिद्धी रमेश कदम यांची उमेदवारी फायनल झाली आणि नंतर तशा पद्धतीने ती उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर तो AB फॉर्म सिद्धी रमेश कदमना देण्यात आला. राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. काही लोकांच्या मनाला ती सिद्धी रमेश कदमची उमेदवारी खटकली,
त्यांना ती पटली नाही. त्यांनी लोकशाहीत प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने प्रोटेस्ट करण्याचा, विरोध करण्याचा अधिकार असतो. तशा पद्धतीने काही लोकांनी, पुढाऱ्यांनी जाऊन विरोध केला आणि सिद्धी रमेश कदमची उमेदवारी जी एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर झाली होती, ती उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आली. आज मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये संबंध लोकांमध्ये याबद्दलची एक वेगळी नाराजी दिसते. तरुणांमध्ये नाराजी आहे. जे ज्येष्ठ सिनियर लोक आहेत त्यांना देखील त्या गोष्टीचं वाईट वाटते की एक वेळ रमेश कदमना उमेदवारी मिळाली असती आणि त्यांची उमेदवारी बदलली असती तर आम्हाला काय वाईट वाटलं नसतं. पण एक या लहान मुलीची उमेदवारी मिळाली, तिला तिच्या मेरिटवर उमेदवारी दिली आणि पुन्हा ती ऐन वेळेला बदलली. त्यामुळे त्या पद्धतीचं दुःख, त्या पद्धतीची वेदना, त्या पद्धतीची नाराजी ही तुमच्या सर्व लोकांमध्ये असणं हे स्वाभाविक आहे, साहजिक आहे. त्यामुळे आज कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय, कार्यकर्त्यांना काय वाटतंय? शेवटी नेता हा मैदानात लढतो तो कार्यकर्त्यांच्या जीवावर. कुठलाही नेता हा एकटा मैदानात लढू शकत नाही. त्या नेत्याच्या पाठी जर कार्यकर्त्यांची फौज नसेल, कार्यकर्ते नसतील तर त्या नेत्याच्या नेतृत्वाला काही किंमत राहत नाही. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये जो काही निर्णय करायचा आहे, आपल्याला भविष्यामध्ये जी काही भूमिका घ्यायची आहे, आपल्याला भविष्यामध्ये जे काही ठरवायचं आहे ते तुमच्या लोकांशी बोललं पाहिजे, तुमच्या लोकांचं ऐकलं पाहिजे, तुमच्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचा विश्वास, अशा पद्धतीचा विचार करून आजची ही आपण ही बैठक बोलवली. ज्यावेळेला सिद्धीताईची उमेदवारी थांबवण्यात आली किंवा सिद्धीताईची उमेदवारी बदलण्यात आली, त्यानंतर मला पार्टी कार्यालयातनं मेसेज आला की तुम्हाला जो एबी फॉर्म दिलेला आहे तो तुम्ही सरा थांबा, होल्डवर ठेवा, आम्ही सांगितल्याशिवाय तो भरू नका. वास्तविक पक्षाने एबी फॉर्म आम्हाला सुरुवातीलाच दिला होता. जर पक्षाच्या विरोधात जायचं असतं तर एबी फॉर्म आम्ही जाऊन तो दाखल केला असता. परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिद्धीला एवढ्या लहान वयात उमेदवारी दिली, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जो आदेश दिला तो आपण मान्य केला आणि आपण थांबलो आणि ती उमेदवारी नंतर बदलण्यात आली. दुसऱ्या दिवशी जो एबी फॉर्म माझ्याकडे कोरा होता तो एबी फॉर्म आपण नेत्यांच्या ताब्यात दिला की हा एबी फॉर्म जसा तर तुम्ही आम्हाला दिला होता तसा तो एबी फॉर्म साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला परत देतोय. आणि मग मी मुंबईला निघून गेलो. माझ्या मुलीची 2 दिवस त्या ठिकाणी थोडी जी मानसिक स्थिती होती ती थोडीशी डिस्टर्ब अशी होती, कारण मुळात तिला उमेदवारी मिळालीच अचानक आणि तिची उमेदवारी बदलली ती देखील अचानक. त्यामुळे तिला समजेल असं झालं, पप्पा हे काय आहे, मला समजत नाही काय आहे. त्यामुळे तिचा 2 दिवस थोडंसं ब्रेनवॉश करण्यामध्ये, तिला समजून सांगण्यामध्ये, राजकारण तिला तेवढं माहीत नाही आहे, जे काय ऐकलं टी व्हीवर पाहिलं ते तिला हे होतंय. आणि मला एक सांगताना तुम्हा लोकांना एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्या वेळेला सिद्धी रमेश कदमची उमेदवारी रविवारी जाहीर झाली, दुपारी 2 वाजता ती उमेदवारी जाहीर झाली, 3 वाजता, तर दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियावर सिद्धी रमेश कदम कोण आहे अशा पद्धतीचे 1-1 लाख लोकांचे व्ह्यूज त्या न्यूजला चालू होते. आणि सबंध सोशल मीडियावर सिद्धी रमेश कदम ही ट्रेंड होत होती की कोण आहे सिद्धी आणि एवढ्या लहान वयात तिला कशी उमेदवारी मिळाली. अशा पद्धतीचं एक उत्सुकता सबंध महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये होती. आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये सिद्धी रमेश कदमला म्हणजे आतापर्यंत 288 उमेदवार जे काही जाहीर झाले त्यात सर्वात जास्त जो कुठल्या उमेदवारीची चर्चा महाराष्ट्रभर झाली असेल तर ती मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या सिद्धी रमेश कदम या उमेदवारीची चर्चा झाली. राजकारणामध्ये अपघात झाला, ती उमेदवारी बदलली गेली. आता पुढे काय, तर या संबंधीचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. आज तुमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत तर तुमच्या सर्वांचा जो आग्रह आहे, मी देखील लढणारा कार्यकर्ता आहे, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटणारा कार्यकर्ता आहे. परंतु हे काम करत असताना मला तुमची साथ किती लागते, कशा पद्धतीने आपल्याला जर निवडणूक लढायची आहे तर आपल्याला कोणाला पाडायसाठी निवडणूक लढायची नाही, तर आपल्याला ती निवडून येण्यासाठीची निवडणूक लढावी लागणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला आणखीन काही कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावं लागेल, त्यांचं पण ऐकून घ्यावं लागेल.
आपले पॉकेट्स कुठे कशा पद्धतीने स्ट्रॉंग आहेत याच्याबद्दलचा अभ्यास करावा लागेल. कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्याला कितपत सहकार्य करेल, या सगळ्याबद्दलची आपल्याला चर्चा करावी लागेल. त्यांच्याशी आपल्याला बोलावं लागेल आणि बोलून या पुढच्या काळामध्ये आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. परंतु तुमच्या सर्वांची जर साथ असेल, तुम्ही सर्वच असे खंबीरपणाने उभं राहणार असाल, तर निश्चितपणाने तुमच्या मनामध्ये जे आहे ते या पुढच्या काळामध्ये करण्याबद्दलचा मी तुम्हाला शब्द देतो. आणि ह्या पुढच्या काही तासामध्ये काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिक काही बोलत नाही, परंतु जसं तुम्ही एका मेसेजवर येता तशी पुढची भूमिका देखील ही तुम्हाला मेसेजवर उद्या दुपारी 12-1 वाजेपर्यंत कळेल. आणि तुम्ही सर्व या दीपावलीच्या या सणानिमित्त, आज भाऊबीज आहे, असं असताना देखील तुम्ही बहिणीची ओवाळणी, बहिणीचं जे काय आहे ते थोडंसं बाजूला ठेवून आज माझ्या मुलीसाठी, माझ्यासाठी इथपर्यंत आलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या, पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.